इह लोकीचा हा देह, इह लोकीचा हा देह, देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी, करू स्वर्गाची निशाणी, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. विठ्ठल 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 प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराची असुता, चरणावरी ठेवणे माथा साष्टांग्याता दंडवत. महायोग पीठे तटे भीमरत्या, वरम पुंडरीकाय दातुन मुनींद्रे, समागत्य तिष्ठं तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पाड. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, बाबाजी सद्गुरु दास तुका. दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतातिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, दास तुका, दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंच्या अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या, आत्मरूपा विठ्ठल 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 विठ्ठल. इह लोकीचा हा देह, इह लोकीचा हा देह, देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भागवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबाराय यांचा अत्यंत महत्त्वाचा, तुमच्या सर्वांच्या पाठातला साधा सोपा 4 चरणाचा, पण तुम्हाला आम्हाला या मृत्यू लोकात मिळालेल्या नरदेहाचं महत्त्व सांगणारा अभंग आज या ठिकाणी प्रथम वर्ष श्रद्धाच्या विधीनिमित्त निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग तुकोबारायांचा आहे.
तुकोबाराय तुम्हाला आम्हाला या मृत्यू लोकात मिळालेल्या नरदेहाचं महत्त्व सांगतात. बरं तुकोबारायांनी तुम्हाला आम्हाला सांगावं आणि तुकोबारायांचं तुम्ही आम्ही ऐकावं, कारण तुकोबारायांचं तेवढा श्रेष्ठ अधिकार आहे. म्हणून तुकोबाराय तुम्हाला आम्हाला उपदेश करू शकतात. आणि तुकोबारायांचा अधिकार खूप मोठा आहे महाराज. ऐका केवढा मोठा अधिकार आहे सांगते जरा ऐका. वास्तविकता तुकोबाराय मी जर सांगायला गेले माझं आयुष्य संपून गेलं तरी तुकोबाराय सांगून होणार नाही. आणि तुमच्या सर्वांचं ऐकता ऐकता आयुष्य संपून गेलं तरी तुकोबाराय ऐकून होणार नाही. कारण तुकोबाराय सांगूनही होत नाही आणि तुकोबाराय ऐकूनही होत नाही. तुकोबाराय आपल्या सर्वांच्या पलीकडे आहे. आम्हाला सांगताही येणार नाही, तुम्हाला ऐकताही येणार नाही. पण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. जे आपल्याला या देहाचं महत्त्व सांगतात त्यांचा अधिकार बघा किती मोठा आहे. तुकोबाराय म्हणजे काय? वैराग्याचा पुतळा, प्रेमाचा मळा, दयेचा जिव्हाळा आणि चैतन्याची चितकळा श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबाराय. काय होतं महाराज तुकोबारायकडे? सध्या जे आमच्याकडे आहे ते तुकोबारायांकडे अजिबात नाही, अजिबात नव्हतं. ऐका सध्या आमच्याकडे सगळं एक महाराज, पण तुकोबारायांकडे काहीच नव्हतं. जे होतं ते तुकोबारायांनी वाटून दिलं होतं. एकूण 65 लाखाची संपत्ती तुकोबारायांकडे त्या काळात होती. ऐका बरं का तुम्ही, एकूण 65 लाखाची संपत्ती त्याही पेक्षा जास्त असेल, पण एवढी संपत्ती तुकोबारायांकडे होती. गावचे सावकार तुकोबाराय, पण एवढी संपत्ती असताना तुकोबारायांनी लोकांना ती वाटून दिली. आणि तुकोबाराय म्हणतात आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके. आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. एकंदरीत तुकोबारायची परिस्थिती अशी महाराज, पाहुण्यानं घरी यावं आणि काय खायला बनवावं हा प्रश्न तुकोबारायच्या डोक्यामध्ये. पाहुणा म्हणजे तुमच्या आमच्यासारखा पाहुणा नव्हता जात तुकोबारायकडे. तुकोबारायकडे मानकरी जात होते. मानकरी पाहुणे म्हणजे ऐका या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ मान ज्या भगवंताला दिला ते भगवान परमात्मे तुकोबारायकडे एक दिवस पाहुणे म्हणून गेले. आणि गेल्याच्या नंतर तुकोबारायला सांगितलं तुकोबाराय खूप भूक लागली हो, काहीतरी असेल तर द्या. तुकोबारायांनी विचार केला जगाचा मालक माझ्या दारात आलाय आणि त्याला आता काय द्यावं हा मला प्रश्न आहे. देवाने सांगितलं तुकोबाराय खूप भूक लागली, पटकन काहीतरी द्या. तुकोबाराय सगळं घर तपासलं महाराज, काही नव्हतं. पण खरं सांगू का, तुकोबारायांनी विचार केला जगाच्या मालकाला उपाशी कसं पाठवावं, म्हणून मुठभर कण्या घेतल्या आणि तुकोबारायांना त्या शिजवून दिल्या. दरदरीत पाण्यामध्ये रांधिलेल्या कण्या शिजवल्या आणि तुकोबारायांनी देवाच्या ताटात वाढल्या. देवा मला माहीत आहे पाची पक्वान्नाचं जेवण करणारे तुम्ही परमात्मे, पण आज माझ्या गरीब तुकोबाच्या घरी आलात ना, एवढ्या कण्या गोड करून खा बरं. परमात्म्याने सगळं ताट स्वच्छ केलं महाराज, एक भाताचं शीत सुद्धा ठेवलं नाही. पण तुकोबारायला माहीत होतं देवादिकांचं जेवण झाल्यानंतर पानाचा विडा भगवंताला लागतो, पण आणायचं कुठून प्रश्न पडला. माझ्याकडे तर काही नाही आहे. पण तुकोबाराय शांत बसले नाही. घराच्या बाहेर तुळशी वृंदावन होतं, त्या तुळशीची पानं घेतली, भगवंताच्या हातात दिली आणि देवाला सांगितलं मुख शुद्ध तुळशी दळा तुका मने मी दुर्बळा तुका मने मी दुर्बळा तुका मने मी दुर्बळा. मुख शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी सुबळ तुका म्हणे मी सुबळ सुबळाला तुका म्हणे मी सुबळ. मुख शुद्ध तुळशी दळा तुका मने मी दुर्बळा तुका मने मी दुर्बळा तुका मने मी दुर्बळ. शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी सुबळ तुका मने मी दुर्बळ तुका म्हणे मी सुबळ. मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. तुकोबाराय म्हणतात मी दुर्बळ आहे देवा, तुम्हाला मुखशुद्धी करायची ना,
एवढं तुळशीचं पान खा नाही, खावंच लागेल, एवढा अधिकार तुकोबारायचा. बरं, अशी एकंदरीत तुकोबारायची परिस्थिती. काय होतो महाराज तुकोबारायच्या घरामध्ये? मोडकी खाट, फुटका माठ, थाट, श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबाराय. काय होतं तुकोबारायच्या घरात? महाराज, आम्हा कीर्तनकारांना, कलाकारांना, वारकऱ्यांना 2 टायमाचं जेवण अगदी व्यवस्थित मिळतं, सगळं व्यवस्थित मिळतं. पण माझ्या तुकोबारायची परिस्थिती सांगू तुम्हाला. घरात नाही धान, पोटात नाही आण, गावात नाही मान, पण चित्तात मात्र समाधान. श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबाराय. आणि त्या तुकोबारायांचा अभंग आहे दादा. समाधान होतं आमच्या तुकोबारायाकडे. आणि ते तुकोबाराय तुम्हाला आम्हाला सांगतात की हा देह किती महत्वाचा आहे. का बरं तुकोबाराय मला जिवंतपणे देहाचं महत्त्व सांगतात? याचं कारण आहे, गेल्यानंतर या देहाचं महत्त्व कळून उपयोग नाही. म्हणून जिवंतपणे या देहाचं महत्त्व का कळावं? कारण आल्याच्या नंतर सर्वांना जायचं आहे, पण जाण्याच्या आधी हे किती महत्त्वाचं आहे ते तुम्हाला आम्हाला कळालं पाहिजे. कारण प्रत्येकाला जावं लागणार आहे. जाणं काही चुकणार नाही, चुकवता येणार नाही, आणि चुकवणारा इथे जन्मालाच आलेला नाही. मला असं वाटतं, कुणाच्या मरणाला कुणाला अडवता आलं असतं तर आपण जगामध्ये कधीही कुणाला जाऊ दिलं नसतं. जाऊ दिलं असतं का? अजिबात नाही. आपल्या घरातली व्यक्ती किती म्हातारी झाली तरी घरातल्या कोणालाच वाटत नाही की ही मरावी, अजिबात वाटत नाही. का बरं वाटत नाही? कारण आपल्याला माहीत आहे गेल्यानंतर ते पुन्हा परत येऊ शकत नाही, आपल्याला भेटू शकत नाही. म्हणून कोणालाच वाटत नाही की आपलं माणूस मरून जावं, अजिबात वाटत नाही महाराज. तुम्ही बघा, तुम्ही सगळे इथे बसलेले आहात. बसल्या बसल्या त्या फोटोकडे पाहिलं. तिच्या मुली इथे असतील, तिच्या बहिणी इथे असतील, तिची मुलं, तिचे भाऊ, तिचा परिवार सगळे इथे त्या माऊलीचे बसलेले असतील महाराज. पण इथे बसल्याबरोबर त्या फोटोकडे नजर गेली, त्या फोटोकडे पाहिलं, आणि वर्षापूर्वीचे दिवस आपोआप आठवायला लागतात. आपोआप. म्हणून तर याला पुण्यस्मरण म्हणतात. कारण पहिल्या गोष्टी आपल्याला आठवाव्या, त्याचं स्मरण व्हावं, म्हणून पुण्यस्मरण महाराज. ऐका, इथं बसल्याच्या नंतर सगळं स्मरण व्हायला लागतं, सगळं आठवायला लागतं. अरे, आम्ही सगळे एकत्र बसून जेवण करायचो, आमच्या बरोबरची होती. मुली विचार करतील, आमची आई आमच्या बरोबर जेवण करायची, पहिल्यांदा आम्हाला ताट वाढून द्यायची, नंतर ती स्वतः जेवण करायची. पण आज वर्ष झालं, प्रत्येक महिन्याला आम्ही मुली, आम्ही बहिणी, आम्ही भाऊ सगळे एकत्र जेवायला जात होतो. पण जिच्यासाठी आम्ही एकत्र जेवायला येत होतो ती आमच्याबरोबर एकत्र जेवायला नव्हती. पण आज विचार केला की तिच्यासोबत शेवटचे का होईना 2 घास जेवण करावं, तरी जेवणासाठी ती पुन्हा परत येणार नाही. वर्षापूर्वीचे दिवस आठवले. आम्ही खूप गप्पा मारायचो, मनातलं सुख असेल दुःख असेल आम्ही आमच्या आईला जाऊन सांगायचो. वर्षापासून माहेरी जातोय, प्रत्येक महिन्याला जातोय. सासरी किती दुःख असलं तरी भावाला सांगू शकत नाही, बहिणीला सांगू शकत नाही. आम्ही आईच्या जवळ व्यक्त व्हायचो. पण आज वर्षापासून ती आई आम्हाला दिसत नाहीये. पण आज कुठेतरी वाटतंय की शेवटचं कहोईना तिच्याबरोबर बोलून घ्यावं, पण बोलण्यासाठी ती पुन्हा परत येणार नाही. खरं सांगू, वर्ष कुठे रडण्यात गेलं काही कळालं नाही. तिची प्रत्येक आठवण आम्हाला रडवून जाते. घरातल्या कॉटवरती बसलेली असायची, तो कॉट वर्षापासून रिकामा आहे, पलंग रिकामा आहे. त्याच्याकडे पाहिलं तरी आमचे डोळे पाण्यानं भरून येतात. तिच्यासारखी एखादी माऊली पाहिली तरी वाटतं अरे आमची आई अशीच दिसायला होती, अशीच पातळ घालायची. तिची आठवण आम्हाला येते, डोळे भरून येतात. तिच्यामुळे घर गजबजलेलं असायचं, पण वर्षापासून सगळीकडे शांतता पसरलेली आहे. तिच्या आवाजाचा भास आम्हाला घरात गेल्याबरोबर होतो. असं वाटतं इकडनं आवाज देईल तिकडनं आवाज देईल, पण वर्षापासून तिचा आवाज शांत झालेला आहे. ती काही बोलत नाहीये, पण तिच्या आठवणींनी आमचे डोळे पाण्यानं भरून येतात. पण आज कुठंतरी असं वाटतंय की शेवटचं का होईना तिच्याबरोबर एकदा खळखळून हसावं. पण ऐका ना, हसण्यासाठी, बोलण्यासाठी, जेवणासाठी ती पुन्हा परत येऊ शकत नाही. कारण गेलेली व्यक्ती पुन्हा परत येत नाही. म्हणूनच आम्हाला वाटतं की आपलं माणूस जाऊ नये, पण आल्याच्या नंतर जावं लागणार हे मात्र निश्चित आहे. आणि त्या जाण्याला आम्हाला नाही म्हणता येणार नाही हो, अडवता येणार नाहीये. त्या मरणाला अडवण्याची क्षमता आमच्यात नाही. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत सांगितलं आहे का, देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहोडिया, ना म्हणू नये धनंजिया जिया परीत. काही गोड वर्णन करतात ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराय म्हणतात ऐका, या देहरूपी गावाला आल्याच्या नंतर 2 प्रकारचे सोहळे आम्हाला भोगायचे आहे. तसं जर बघितलं तर माणसाच्या आयुष्यात 3 सोहळे, 2 सोहळे त्याच्या हातात आहे आणि 1 सोहळा आपल्या हातात आहे.
आता बसल्या बसल्या तुम्ही सगळ्यांनी उत्तर द्यायचं. पहिला जन्माचा सोहळा कुणाच्या हातात आहे? मागची मंडळी झोपली का तुम्ही? नाहीत ना? मग मला सांगा, जन्माचा सोहळा कुणाच्या हातात आहे? देवाच्या. अगदी बरोबर. शेवटचा मरणाचा सोहळा कुणाच्या हातात आहे? देवाच्या. आणि बाबा मधला लग्नाचा सोहळा कोणाच्या हातात आहे? काय लवकर आपल्या म्हटली तुम्ही? ऐका, लग्न करायचं की नाही आपण ठरवू शकतो, पण मरायचं की नाही ठरवता येणार नाही. पण माणसं जितकी लग्नाची तयारी करतात तेवढी मरणाची करतात का? किती लग्नाची तयारी. एखाद्याची बायको गेली ना, बायको 6 महिन्यात तो अख्ख्या नातेवाईकाला सांगतो दुसरी असेल तर पहा. किती लग्नाची तयारी महाराज. पण मला असं वाटतं लग्नाची नाही तयारी केली तरी चालेल, पण जिवंतपणी मरणाची तयारी करा. मरणाची तयारी करा म्हणजे नेमकं काय? एकानं मला विचारलं, ताई मृत्यूची तयारी करा म्हणजे आत्तापासून तिरडी बांधायला सुरुवात करू का? मडकं आणून ठेवू का? लाया गोळा करून ठेवू का? चिल्लर गोळा करून ठेवू का? लिंबाचा पाला खोडून ठेवू का? आळणी भात शिजवून ठेवू का? आत्ताच हांडा उलटा करून ठेवू का? ही तयारी करायची नाही. ही तयारी करायला लोक तयार आहे, तुम्ही फक्त मरा. 10 मिनिटात लोकाला इतकी घाई दादा आपल्याला नदीवर न्यायची, इतकी घाई. 10 मिनिटात तयारी. ते घरातले म्हटले, अरे एखादी मुलगी येऊस तर थांबा. लोक म्हणतात नाही नाही याला पहिलं नदीवर. म्हणजे ज्याच्या नावावर बंगला आहे त्याला नदीवर न्यायची घाई अख्ख्या जगाला झालीच महाराज, अख्ख्या लोकाला झाली. म्हणून ही तयारी करायची नाही. मग जिवंतपणी मरणाची तयारी करायची. काय करावं लागेल? फार शास्त्र पुराण वेदांत नाही सांगत, सोपं सोपं सांगते, तुम्हाला येईल तसं सांगते आहे का? जीवनामध्ये जिवंतपणी मृत्यूची तयारी करायची असेल तर एक, कधी कुणाच्या प्रपंचाचं वाटोळं करू नका. साधा भागे महाराज. फार माळी घातल्या, फार गंध लावले, फार सफेद कपडे घातले, पण कायमच दुसऱ्याच्या वाटण्या करायला गेला. काय उपयोग आहे? काय उपयोग आहे तुमचा? दुसऱ्याच्या प्रपंचामध्ये आग लावून दिली, काय उपयोग आहे परमार्थ करून? नाही. जिवंतपणे मृत्यूची तयारी करायची असेल तर एक, कधी कुणाच्या प्रपंचाचं वाटोळं करू नका. जिवंतपणे मृत्यूची तयारी करायची असेल तर 2, व्याभिचार करू नका. जिवंतपणे मृत्यूची तयारी करायची असेल तर महिला मंडळ ऐका, पतिव्रता म्हणून जगता आलं पाहिजे, धर्मपत्नी म्हणून राहता आलं पाहिजे. काही काही स्त्रिया म्हणतात, ताई या पुरुषाने या स्त्रीचा प्रपंच उद्ध्वस्त केला. मी एक स्त्री असून तुम्हाला सांगते ऐका, कुठलाही पुरुष स्वतःहून कोणत्याही स्त्रीचा प्रपंच उद्ध्वस्त करत नाही. एका स्त्रीचा प्रपंच उद्ध्वस्त करायला दुसरी स्त्रीच कारणीभूत असते, हे 100% खरं आहे दादा. म्हणून प्रत्येक स्त्रीनं आपलं नटणं, आपलं सजणं, आपलं सुंदर दिसणं आपल्या पती करता असावं, समाजाकरता मुळीच नसावं. दुर्भाग्य आहे, घरामध्ये बाई कशी तरी गाऊनवर पोतं घालून फिरते आणि बाहेर निघाली की नट्टाफट्टा करून निघते. कुणासाठी सजतो? अरे ऐका, ज्या पतीच्या हातून मंगळसूत्र घातलंय, ज्या पतीचं कुंकू रोज डोक्याला लावतोय, मरेपर्यंत त्याचं होता आलं पाहिजे. ही जिवंतपणी मरणाची तयारी आहे. जिवंतपणी मरणाची तयारी करायची असेल तर पुरुष मंडळी जरा ऐका, कान जागे ठेवून. आपली पत्नी सोडून बाकीच्या सर्व स्त्रिया आपल्यासाठी आई बहिणीप्रमाणे आहे, ही वृत्ती निर्माण करणं ही जिवंतपणी मरणाची तयारी आहे. काही करावं लागत नाही महाराज. सगळ्यात महत्वाचं तुमची नीतिमत्ता साफ ठेवणं ही मरणाची तयारी आहे. मरणाची तयारी करायची असेल तर अखंड आणि अखंड त्या विठोबाचं चिंतन करणं ही मृत्यूची तयारी आहे. आणि अशी जर तयारी केली तर मरणाला घाबरायची काय गरज? मरण माझे मरुनी गेले, माझा केले अमार, मज केले अमार, मज केले अमार. माझे मरून गेले, मज केले अमर, मज केले अमर, मज केले अमर. मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर, मज केले अमर, मज केले अमर.
म्हणतात मरण माझे मरून गेले, मज केले अमर, माझं मरण कधीच मरून गेलेत महाराज. आणि ऐका ना, कदाचित मला असं वाटतं त्या मरणाला घाबरायची गरज नाही. आणि मला वाटतं ते मृत्यू वेगळा, पण मला वाटतं तोही मृत्यू सोपा असेल. पण दररोज आपण मरतोय लक्षात ठेवा. एकाने मला प्रश्न विचारला, ताई दररोज कुठं मरत असतात का? दररोज मरतोय महाराज आपण. मला वाटतं या मरणापेक्षा ते मरण सोपं आहे, नदीवरचं. दररोज मरतोय. कधी मरतोय ऐका, ज्या दिवशी एखाद्या वारकरी बापाचं पोरग त्याला फिरून बोलत असेल त्या दिवशी बापाचं मरण आहे महाराज. ज्या दिवशी ज्या आईबापाने मुलांना अगदी चांगलं घडवलं त्या आईबापाच्या पुढे एखादी मुलगी पळून जात असेल त्या दिवशी त्या बापाचं मरण आहे महाराज. ज्या दिवशी सून मात्र फिरून बोलत असेल त्या दिवशी सासू-सासऱ्याचं मरण आहे. आणि मला असं वाटतं रोजच्या मरणापेक्षा नदीवरचं मरण सोपं आहे आणि म्हणून त्याची तयारी केली पाहिजे. आणि असं मरण जर आलं, चांगलं कर्म जर केलं तर आपल्याला मरणाला घाबरायची अजिबात गरज नाही, अजिबात नाही. पण मरणाला कोण घाबरतं? ज्याने 2 नंबरचं कमवलं, ज्याने भ्रष्टाचार केला, ज्याने गावाचं खाल्लं, देवाचं खाल्लं, भावाचं खाल्लं, अर्थातच लग्न जमवायचं खाल्लं, ते मरणाला घाबरतात. कारण लोक लग्न जमवायचं सुद्धा खायला लागले ना. आता तुमच्याकडे आहे का नाही माहीत नाही, पण आता दलाली त्याच्यातही सुरू झालीत दादा. लग्न जमवायचे सुद्धा लोक खायला लागले. हे सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे. पण खोटं नाही बोलत, अगदी स्पष्ट बोलते. मी कुणाला घाबरत नाही. माझा स्वभाव स्ट्रिक्ट आहेत महाराज, मी अजिबात नाही घाबरत. पण एक सांगू तुम्हाला, ज्यांनी लग्न जमवायचे 5-50 हजार खाल्ले असल त्यांचा शेवट कधीच चांगला होणार नाही. या नारदाच्या गादीवर उभं राहून बोलते दादा. जुनी लोक वेडे नव्हते महाराज. जुनी लोक स्वतःचं डिझेल खर्च करून जमवायला जायचे. आता खरं सांगू का, कोणी जमवायच्या भानगडीतही पडत नाही. पण मला सध्या लग्न जमवायचा फार शौक आहे. मी बरेच लग्न जमवलेत. पण आता लोक जमवत नाही याचंही कारण आहे दादा. कारण सांगू का, मुलीचे आईबाप मुलाचे आईबाप फार खतरनाक आहे, फार डेंजर आहे. कसे सांगू तुम्हाला, एखाद्या मुलीचं कल्याण झालं तर कधीच म्हणणार नाही जमवणाऱ्यांनी कल्याण केलं, अजिबात नाही म्हणणार. पण एखाद्या मुलीचं वाटोळं झालं तर बरेच आईबाप म्हणतात या करंट्याने आमच्या मुलीचं वाटोळं केलं. म्हणजे जमवणाऱ्याला शिव्या देणारे लोक खूप आहेत. पण जमवणं हे सुद्धा एक चांगलं कर्म आहे. लक्षपूर्वक आहे का, मला सांगायचं एकच आहे, ज्यांनी उत्तम कर्म केलं त्याला मरणाला अजिबात घाबरायची गरज नाही. पण मृत्यू येणार आहे हे मात्र निश्चित आहे. एकाने मला प्रश्न विचारला, ताई ज्ञानोबाराई जन्मालाही 16 म्हणतात आणि मरणालाही 16 म्हणतात. मरण काही 16 आहेत का? लग्नाला आपण 16 म्हणू शकतो, साखरपुड्याला 16 म्हणू शकतो, दिवट्या जागरण गोंधळाला आपण 16 म्हणू शकतो. पण मृत्यू काय 16 आहेत का? ज्ञानोबाराईंच्या दृष्टीने पाहाल तर दोन्हीमध्ये काही फरक नाही. जन्मातही आणि मृत्यूमध्येही काही फरक नाही दादा. कशा स्वरूपाने सांगते का, एखादा पोरगा महिला मंडळ तुमच्याकडे जन्माला आलं आणि त्याचा पहिला वाढदिवस घालायचा आहे असं समजा. तुम्ही पहिल्या वाढदिवसाला त्याला नवीन कपडे घेतात की जुन्याच कपड्यावर वाढदिवस करतात? बोला बोला. नवीन घेतात. अगदी बरोबर ना, नवीन घेतात. आता असं समजा इकडे मुलाचा पहिला वाढदिवस करायचा आहे आणि इकडे गेलेलं प्रेत आहे. म्हणजे जन्म आणि मृत्यूमध्ये काही फरक नाही, त्याच्यासाठी मानते ताई का. इकडे मुलाचा पहिला वाढदिवस करायचा आहे. पहिल्या वाढदिवसाला आपण त्याचे जुने कपडे काढतो आणि नवीन त्याला घालतो. इकडे प्रेताचं काय वेगळं आहे बाबा? प्रेताचे सुद्धा जुने कपडे काढतो आणि नवीन त्याला घालतो. इकडे जिवंत मुलाची पूजा करतो आणि इकडे प्रेताची सुद्धा पूजा करतो. इकडे जिवंत मुलाच्या गळ्यामध्ये हार घालतो आणि इकडे प्रेताच्या सुद्धा गळ्यामध्ये हार घालतो. इकडे जिवंत मुलाच्या तोंडामध्ये पेढा देतो आणि इकडे प्रेताच्या तोंडामध्ये तुळशीचं पान देतो. ऐका, मला तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे, ताई याच्या तोंडात पेढाच का द्यायचा आणि याच्या तोंडात तुळशीचं पानच का बरं द्यायचं? याचं उत्तर सांगते ऐका. पेढा चवीला कसा असतो दादा? गोड गोड असतो ना. पेढा कसा असतो? गोड असतो. त्याच्या तोंडात का देतो? याचं कारण आहे, पेढ्यासारखा गोडवा इथून पुढच्या त्याच्या आयुष्यामध्ये निर्माण व्हावा म्हणून त्याच्या तोंडात पेढा. आणि याच्या तोंडात तुळशीचं पान का? हे 50 वर्ष जगलं, 60 वर्ष जगलं, 100 वर्ष जगलं, गळ्यात माळ नाही,
कपाळाला गंध नाही, कधी सप्त्याला गेला नाही, कधी काकडा केला नाही, कधी हरिपाठ केला नाही, कधी त्र्यंबकला गेला नाही, कधी पंढरपूरला गेला नाही, कधी दान धर्म केलं नाही, कधी गावात मंदिराला सहकार्य केलं नाही, कधी एखादी पंगत जीव घातली नाही, पण तरी सुद्धा देवाकडे जाताना याचा देह पवित्र होऊन जावा म्हणून त्याच्या तोंडात तुळशीचं पान. आता विशेष ऐका ना, पुढे विशेष ऐका. जर यदा कदाचित तुळशीचं पान दिल्यानंतर देह पवित्र होऊन जातो, तर ऐका, ज्याने आयुष्यभर गळ्यात माळ घातली तो किती पवित्र असेल दादा, किती पवित्र असेल. पण मला इतकं सांगायचं आहे, ज्याने जन्माचा सोहळा भोगला त्याला मरणाचाही सोहळा भोगावा लागणार आहे. आणि त्या मरणाला आम्हाला नाही म्हणता येत नाही, कारण आल्याच्या नंतर सर्वांनाच जायचं आहे. येत नाही मोरो आल्या बतात, येत नाही मोरो आल्या बतात, येथे नाही उरो आल्या बकाट, येथे नाही उरो आल्या बकाट. येते पामरा जीव किती हो, येते पामरा जीव किती, येत नाही मोरो आल्या बकार, येत नाही मोरो आल्या बकार. येरते पामर जीवा किती येरते पामर जीवा किती, येथे नाही उरो आल्या बकाट, येथे नाही उरो आल्या बकाट. वा. येथे नाही उरो आले अवतार, येरथे पामर जीव किती. किती जन्माला आले, किती गेले, पण आल्याच्या नंतर जायचं आहे. ज्ञानोबरायांची ओवी ऐका, ऐका. वास्तविकता महाराज म्हणतात, उपजते ते नाशे, नासले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमे. किती वेळा जन्म यावे, किती भावे रे पजित, किती भावे रे पजित, किती भावे रे पजित. किती वेळा जन्मा यावे, किती भावे पतित, किती भावे पतित, किती भावे पतित पतित. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे भजित, पण आल्याच्या नंतर जायचंय. जाणं निश्चित. का बरं निश्चित? कारण सांगू महाराज, इथे आल्यानंतर श्रीमंतातल्या श्रीमंताला सुद्धा जायचं आहे आणि रस्त्यावरच्या भिकाऱ्याला सुद्धा जायचं आहे. कबीरदासजी वर्णन करतात, आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर, आलेल्या प्रत्येकाला जावं लागणार आहे आणि त्या जाण्याला आम्हाला अडवता येणार नाही. आता ऐका, मरण निश्चित आहे, मरावं लागणार आहे. का मरावं लागणार आहे? कारण एवढे सगळे गेले म्हणजे आपल्याला जायचं आहे. कोण कोण गेले? महाराज म्हणतात, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आता ऐका, मरण निश्चित आहे, मरावं लागणार आहे. खरं सांगू का, तुम्ही 10व्याच्या प्रवचनात जरी बसले ना तरी तुम्हाला मरणच ऐकावं लागणार. आणि श्राद्धाच्या कीर्तनात आले तरी मरणच ऐकावं लागणार. एखादं जरी मला म्हटलं, ताई तुमचे खूप प्रवचन ऐकले, खूप कीर्तन ऐकले, मरण सोडून दुसरं काही सांगा, जमणार नाही दादा. तुम्ही जरी मला म्हणले तुम्ही पाकिट वाढून देतो, पण मरण दुसरं काहीतरी सांगा, जमणार नाही. कारण सांगते ऐका, कीर्तनकाराला भान असणं गरजेचं आहे. ज्या निमित्ताने आपण इथे कीर्तनाला आलो त्याच निमित्ताने अभंग घेणं, त्याच निमित्ताने बोलणं हे कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून इथे मी मरणाच्या ठिकाणी आल्याच्या नंतर मला मरणाचंच बोलावं लागणार आहे. एकाने मला प्रश्न विचारला, ताई मरण सांगू नका. म्हणलं का बरं सांगू नको? ते म्हणे, ताई कसं आहे, मी आले का मला 10व्याचा जरी फोटो पाहिला आणि श्राद्धाचा जरी फोटो पाहिला तरी मला मरणाचं खूप भीती वाटते आणि तुम्ही बोलल्या का आणखीन वाटते. आता तुम्हाला भीती वाटली काय नाही वाटली काय, मला मरणाचंच बोलावं लागणार आहे. ऐका, कारण मरणच सांगावं लागतं ना. समयो जाना भलते नाना भलते ते, भलत्या ठिकाणी भलतं बोलून चालत नाही. तुम्हाला ऐकावं नाही वाटलं तरी मला मरणाचंच बोलावं लागेल आणि ऐकावं वाटलं तरी मरणाचंच बोलावं लागेल. म्हणून
मरण तुम्ही आता सगळ्या ठिकाणी ऐकतात, दहाव्यात श्राद्धात सगळीकडे आम्हाला मरणाचंच सांगावं लागतं. पण 1,00,000 मुलाचा मुद्दा मी आज सांगून जाईल तुम्हाला, ऐका. मृत्यू आपल्या हातात नाही दादा. देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. इति मनुष्याचे काय आहे, इति मनुष्याचे काय आहे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. तिथे मनुष्याचे काय आहे, तिथे मनुष्याचे काय आहे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय, माणसाचे इथं काय असणार आहे. आपलं तुमचं आमचं काही नाही महाराज. पण ऐका, इथून जाताना एक मुद्दा लक्षात ठेवला तरी माझ्या कीर्तनाचं सार्थक होईल असं मला वाटतं. म्हणून ऐका, मरण आपल्या हातात नाही, अजिबात नाही. पण एक गोष्ट आपल्या हातात आहे. काय आपल्या हातात आहेत ऐका. मृत्यू नाही हातात, पण मरणाऱ्याने काय करून मरायचं तेवढं आपल्या हातात आहे. आणि तुम्ही असं इथे ठरवा काय करून मरायचं, बसल्या बसल्या ठरवा काय करून मरायचं. एक, चिंता करून मरायचं की चिंतन करून मरायचं. काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं महिला मंडळ? चिंतन म्हणताय खरं चिंतन, पण सगळे चिंताग्रस्तच आहे. तुमचे चेहरे सांगताय कुणाला लग्नाला जायचं, कुणाला प्रचाराला जायचं. ताई आवरा लवकर. तुमचं मन इथं बोलतं, मला कळतं ना थोडं 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 थोडं. सगळ्यांचं मन कळतं ना. आपण सगळे चिंतेत आहात, सगळे चिंतेत आहात. पण एक सांगू का, ज्यांची आम्ही चिंता करतोय ते आपले नाही. हे नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाची सखे सोय रे. मेल्या मागे सर्व राहिले, कुंडातील धागे तोरे नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. ही नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी, अंती जाशील एकल्या प्राण्या, माझे माझे म्हणून कोण कुणाचे. कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप, मृग जळ व्रत जाईल लया. हे सगळं लयाला जाणार आहे. आणि किती चिंता करतोय आपण, याचं कसं होईल, त्याचं कसं होईल. काही काही बायका म्हणतात, ताई काय सांगू, घरात मी जर नसले ना काही कुणाला काही सुचत नाही, माझ्याशिवाय पान सुद्धा हलत नाही. मी गेले तर यांचं कसं होईल कोणास ठाऊक. तुम्ही गेला की सगळं सगळ्यांचं होतं, काही कुणाचं राहत नाही, काही कुणाचं राहत नाही. हा आपला भ्रम आहे. मी गेल्यानंतर कसं होईल, सगळं होतं. काही काही लोक, काही काही बायका म्हणतात, ताई खूप घरामध्ये माझा मान सन्मान आहे, माझ्याशिवाय काही होत नाही. पण खरं सांगू का तुम्हाला, कुठपर्यंत मान सन्मान आहेत आपल्याला. महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका, जोपर्यंत तुम्ही चांगलं काम करतात तोपर्यंत सगळे तुमचं कौतुक करतील. पण
ज्या दिवशी तुम्ही तुमचं काम करणं सोडून द्याल त्या दिवशी मात्र आपलं कोणी नाही हे तुम्हाला 100% कळेल. मला एकच सांगायचं आहे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे सब पैसे के भाई हे दिल का साथी कोई नाही. इथे कोणीच नाही प्रेमाचं महाराज. आपल्याला वाटतं सगळे आपले पण कोणीच नाही. म्हणून चिंता कशाची करायची. मग एक सांगू का तुम्हाला, चिंता करायचं की चिंतन करायचं. महाराज म्हणतात काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नियम इंद्रियासी सार स्वतःच्या इंद्रियाला नियम घाला आणि काळ चिंतनात घाला. म्हणून चिंता की चिंतन तुम्ही ठरवा. आणि दुसरी गोष्ट आहे का, दुसऱ्याच्या प्रपंचाचं वाटोळं करून मरायचं की कल्याण करून मरायचं इथं ठरवा. काय वाटतं तुम्हाला महिला मंडळ? कल्याण करावं वाटतं ना. मी याच्याही पुढचा शब्द बोलते आहे का, कल्याण नाही करता आलं अजिबात करू नका, पण आपल्यामुळे कुणाचं तरी वाटोळं होईल निदान असं तरी वागू नका. नका वागू असं. काही काही वाटोळ्याला कारणीभूत ठरलेत ना दादा, अजिबात नाही. जीवनामध्ये प्रपंचच करून मरायचं की परमार्थ करून मरायचं ठरवा. काय करून मरायचं? परमार्थ. मग परमार्थ करून मरायचं आहे, पण ऐका ना, हा जो परमार्थ आहेत ना तो बाकी कुठे होणार नाही, तो फक्त इथेच होणार आहे. इथे म्हणजे कुठे? मखमलाबादमध्ये नाही, मृत्यू लोकात होणार आहे. कुठे होणार आहे? मृत्यू लोकात. आणि दोन्ही गोष्टी आम्हाला अत्यंत दुर्लभतेने प्राप्त झाल्या. एक मृत्यू लोकही मिळाला आणि दुसरी गोष्ट मृत्यू लोकामध्ये नरदेह मिळाला. काहींना नुसता मृत्यू लोक मिळाला पण नरदेह मिळाला नाही. काहींना नुसता नरदेह मिळाला पण मृत्यू लोक मिळाला नाही. काहींना नरदेहही मिळाला नाही आणि मृत्यू लोकही मिळाला नाही. आणि काही असेत महाराज की मात्र त्या ठिकाणी तुम्ही आम्ही असे आहोत की आम्हाला मृत्यू लोकही मिळाला आणि नरदेह सुद्धा मिळाला. किती भाग्यवान आहात तुम्ही विचार करा ना. एक वर्ग असा आहे ज्यांना मृत्यू लोकही नाही आणि नरदेह नाही, त्याच्यामध्ये पिशाच्य योनी सांगितली. भूत प्रेत जे सांगितलेत ना महाराज ते पिशाच्य योनीमध्ये, त्यांना दोन्ही गोष्टी नाही प्राप्त झाल्या. एक वर्ग असा आहे ज्यांना नुसता मृत्यूलोक मिळाला पण नरदेह मिळाला नाही. मग त्याच्यामध्ये पशु प्राणी सांगितले. पशु काय पाप पुण्य जाणती. काय माहिती त्यांना? पशूंना पाप पुण्य माहीत नाही. त्यांना नुसता मृत्यूलोक मिळाला पण नरदेह मिळाला नाही. पण एक वर्ग असा आहे ज्यांना मात्र त्या ठिकाणी नरदेह मिळाला पण मृत्यूलोक मिळाला नाही. मग त्या वर्गामध्ये सामान्य जनता सांगितली नाही, त्या वर्गामध्ये देव सांगितले. त्यांना मात्र देह मिळाला पण मृत्यूलोक मिळाला नाही. मृत्यूलोकी भावा जन्मा मृत्यूलोकी भावा जन्मा मृत्यूलोकी भावा स्वर्गीचे आम्हाला इच्छिताची देव मृत्यूलोके भावा जन्मा मृत्यूलोके भावा स्वर्गीचे आम्हाला इच्छिताची देवा मृत्यूलोकी भावा जन्मा मृत्यूलोकी भावा जन्मा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गातल्या देवाने सुद्धा इथे येण्याची इच्छा केली. मला सांगा हो दादा, स्वर्गात काही कमी आहेत का? अजिबात नाही. बरं, स्वर्गात काय काय आहे तुमच्यापैकी कुणाकुणाला काही सांगता येईल का? नाही का? मी सांगू का तुम्हाला स्वर्गात काय काय आहे? पण तुम्ही असं अजिबात समजायचं नाही की कांचनताई जगताप स्वर्ग रिटर्न आहेत की काय. नाही, तुम्ही म्हणाल ताई स्वर्गात जाऊन मी काही गेले नाही बरं का दादा, पण आमच्या ज्ञानोबाराकडे इतकं ज्ञान आहे, इतकं ज्ञान. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, इतकं ज्ञान आहेत माझ्या ज्ञानोबाराकडे. ज्ञानोबाराय म्हणतात ऐका, स्वर्गात काय काय आहे. जेथे महासिद्धीची भांडारे अमृताची कोठारे जिये गावी खिल्लारे कामधेनूची. कामधेनू महासिद्धीची भांडार, जे अमृत पिल्यानंतर मरण येत नाही ते अमृत कुठे? स्वर्गात. पण त्या स्वर्गातल्या देवाने सुद्धा इथं येण्याची इच्छा केली. आता ऐका ना महाराज, इथे त्यांना यावं वाटलं पण केवळ आणि केवळ माणसाच्याच देहाला यावं वाटतं. नाही तर इथे पशु प्राणी सगळे जन्माला आले पण नाही वाटत त्या पशूंच्या योनीत जन्माला यावं. का बरं नाही वाटत?
मला तर असं वाटतं माणसापेक्षा प्राणी सुद्धा कधी कधी चांगले वागतात. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? सध्या माणसांचं वागणं इतकं बिघडलंय ना दादा, की अशा माणसांना पाहिल्यानंतर असं वाटतं प्राणी तरी निदान चांगले वागतात. तुम्ही बघा ना, वास्तविकता तुम्हाला सांगते, तुम्ही कधी बैल पाहिला का? बैल हो म्हणा, नाही म्हणा, काहीतरी म्हणा. हो, मला असं वाटलं सगळे फॉरेनहून आणलेत की काय तुम्ही? अरे महाराष्ट्रात राहतो, भारत देशात राहतो. भारत ही शेतकऱ्याची भूमी आहे. ठीक आहेत, आता आपण शेती करत नसाल, पण आपली शेती, आपली माती, आपली अवजारं, आपली प्राणी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे दादा. काय झालंय सध्या लोक अधुपरी स्टँडर्ड झाले, अधुपरी सुशिक्षित, अधुपरी. एखादी मुलगी खेड्यातलीच करून आणतो आपण शहरामध्ये, आणि ती शहरात आणली का ती माहेरी गेली का 2-4 महिन्यानं, आणि ती बैलगाडी पाहते. मग बापाला विचारते, बाबा यालाच बैलगाडी म्हणतात का? म्हणजे जिचं आयुष्य इथं गेले ती नंतर स्टँडर्डपणा करते. काय अर्थ आहे त्याला? आपली माती, आपली माणसं, आपली भूमी आपल्याला माहीत असली पाहिजे. जरी आपण शेती करत नाही तरी शेतीविषयी आपल्याला अभिमान असणं गरजेचं आहे. कारण सांगू का तुम्हाला, या कोरोनामध्ये सगळ्यांना वाचवलं जर कोणी असेल तर या मातृनेच वाचवलं महाराज. या मातीनेच तुम्हाला आम्हाला वाचवलेलं आहे, दुसरं कोणी नव्हतं. तुम्ही बघा, जे पुढारीपणाने मात्र त्या ठिकाणी नोकरीला गेले होते, कोण मुंबईला, कोण पुण्याला, कोण कुठं, आणि मग कोरोनामध्ये त्यांना त्यांची माती आठवली, त्यांचं गाव आठवलं, मग ते गावावर गेले. पण मला सांगायचं एवढंच आहे, आपली माती खूप महत्त्वाची आहे. म्हणून ऐका, प्रश्न काय विचारला होता मी तुम्हाला? वा बाबा, तुम्ही एकटे जिवंत आहे, बाकी सगळे गेले. ऐका, कीर्तन हे जिवंत माणूस असल्यासारखं ऐकलं पाहिजे. कुठपर्यंत आलो, काय ऐकतोय, हे महत्त्वाचं आहे. म्हणून महत्त्वाचा मुद्दा बाबांनी सांगितला. आपण बैलापर्यंत आलो होतो. बैल पाहिला का तुम्ही कधी? आता तरी हो म्हणा ना. हां, बघितला ना. ऐका ना, तो बैलाकडनं सुद्धा एक चांगला गुण आहे बरं का बाबा. वास्तविकता तो शेतकऱ्याचा तो बैल, तुम्ही बघा, मालक जर समोर आला ना, तो बैल खाली मान घालून उभा राहतो. बैलाला मालकाच्या विषयी आदर आहे, तो खाली मान घालून उभा राहतो. पण त्याच बैलाकडे परक माणूस जाऊ द्या, ते लगेच शिंग हलवतं. म्हणजे बैलाला आपलं आणि परक कळतं. काय? आपलं आणि परक कळतं. आणि माणसासारखी माणसं, परक्याची बायको, त्या बायकोचं ऐकतात आणि आईला घराच्या बाहेर काढून देतात. आणि महाराज ऐका ना, ती बाई म्हणते सगळं सहन करेल, पण तुमची आई मी सहन करू शकत नाही. आणि हा माणूस बायकोचं ऐकतो आणि आईला घराच्या बाहेर काढून देतो. मग बैल चांगला का माणूस चांगला? बरं, खरं बोलतात एवढं तरी बरं वाटलं मला. ऐका, बैल चांगला, पण बैलाच्या देहाची अपेक्षा देवाने केली नाही. उत्तर एक, बैलाला मोक्ष नाही. तुम्ही बघा महाराज, कुत्र्यात सुद्धा चांगला गुण आहे बरं. माणसासारखी माणसं चोरी करतात आणि त्या चोराला सापडून देणं कुत्र्याचा चांगला गुण आहे की वाईट गुण आहे? चांगला गुण आहे. मग कुत्रं चांगलं आहे की माणूस चांगलं आहे? कुत्रं चांगलं आहे. म्हणून कुत्र्याचा सुद्धा मात्र त्या ठिकाणी चांगला गुण असेल, पण कुत्र्याच्या देहाला देवाला यावं वाटलं नाही. झालं काय, महिला मंडळ, एका घरामध्ये इतकी उंदरं झाली. बायको रोज नवऱ्याला शिव्या द्यायची. म्हटली तुम्हाला काही कळत नाही, मूर्ख आहात तुम्ही, एवढे उंदरं झाले, सारखे खुडबुड करत असतात, जेवू देत नाही, खाऊ देत नाही, झोपू देत नाही, उठू देत नाही, काही करू देत नाही. या उंदराचं पटकन काहीतरी करा. नवऱ्याने विचार केला, घरात पाय का दारात पायची कटकट सुरू होते, या उंदराचं काहीतरी केलं पाहिजे. हुशार होता महाराज तो. त्यानं काय केलं, भलं मोठं मांजर धरून आणलं, घरात सोडून दिलं. त्या मांजराने औषधाला सुद्धा उंदीर सोडला नाही दादा. सगळी उंदरं खाऊन टाकले. पण मांजराचा स्वभाव आहे, याच्यात तोंड घाल, त्याच्यात तोंड घाल, ते तोंड घालायला लागलं. बायकोनं पुन्हा नवऱ्याला शिवी द्यायला सुरुवात केली. म्हणजे मूर्ख आहात तुम्ही, उंदराचा नायनाट केला, पण हे मांजर मात्र त्या ठिकाणी कशातही तोंड घालतं, याचं काय करायचं? त्याने विचार केला, हिची रोजची कटकट ऐकण्यापेक्षा या मांजराचं काहीतरी केलं पाहिजे. त्यानं गोणी घेतली, गोणीमध्ये मांजर टाकलं, गोणीला असं गच्च बांधलं, गोणी खांद्यावर घेतली, नीट निघालं महाराज. निघाल्याच्या नंतर अगदी मात्र त्या ठिकाणी 50-60 किलोमीटरवर गेलं आणि ते मांजर सोडलं, घामपुसतच निघालं. आता काही बायकोची कटकट ऐकायची गरज नाही. त्या बायको मांजरामुळे कटकट करत होती. आता मात्र सगळं शांत वातावरण राहील. मांजर मी सोडून आलोय, घरी आलं, हातपाय धुवायला त्याला पाणी दिलं, हातपाय धुतलं, कॉटवर बसलं महाराज. ती म्हटली, हे बघ, तो म्हटला, हे बघ, ज्याच्यामुळं तुला त्रास होता ते मांजर मी सोडून आलोय, पण फार उन्हाचं आलोय, पटकन काहीतरी थंडगार कर. तिनं बिचारीने निंबू सरबत केलं दादा. निंबू सरबताचा ग्लास याच्या हातात दिला. यानं नुसता ओठालाच लावायचं उशीर, तेवढ्यात ते मांजर दारात, आणि ते म्हणतं म्याऊ.
मांजर मांजर 50 नाही 100 किलोमीटरवर सोडा तरी न विसरता घराकडे येतं, न विसरता. आणि माणसासारखे माणसं खुशाल दारू पितात आणि नाल्यात लोळतात आणि दुसऱ्याला विचारतात माझं घर कुठं आहे. आता लोक काय सांगतील तुझं घर कुठं आहे? मग मला सांगा, मांजर चांगलं का माणूस चांगलं? मांजर चांगलं. पण तरी सुद्धा मांजराच्या देहाची अपेक्षा देवाने केली नाही, कारण प्राण्यांना मोक्ष नाही, मोक्ष आहे केवळ माणसाला. मग तुम्ही सगळे इथं बसले, तुम्हाला सगळ्यांना मोक्ष आहे का? अजिबात नाही. तुमच्यापैकी कुणाला आहे सांगू का तुम्हाला? राग येऊ देऊ नका, म्हणजे मला तुमच्या काही नावं माहीत नाही, पण मी एकच प्रमाणात बोलते. ते प्रमाण जर तुमच्या पाठ असेल तर समजायचं आपल्याला मोक्ष आहे. कुणाला मोक्ष आहे? महाराज म्हणतात मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. ज्याच्या मुखात नाम आहे त्याच्या हातात मोक्ष आहे, आणि तो मोक्ष स्वर्गात सुद्धा नाही, म्हणून त्या देवाने इथं येण्याची इच्छा केली. हे महाराज अभंग. इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह देव इच्छिता ती पाहे 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 आम्ही जन्म आलो धन्य आम्ही जन्म आलो धन्य आम्ही जन्म आलो धन्य आम्ही जन्म आलो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य जन्माल धन्य आम्ही जन्माल देह देव इच्छिता ती पाहे देव इच्छिता ती पाहे देव इच्छिता ती पाहे इहलोकी जागत है देव इच्छिता ती पाहे देव इच्छिता ती पाहे देव इच्छिता ती पाहे तेरे नाम वा. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. देवाने इथं येण्याची इच्छा केली, कारण इथं मोक्ष आहे आणि तो मोक्ष स्वर्गात सुद्धा नाही, म्हणून त्या देवाने इथं येण्याची इच्छा केली. आणि तुम्ही आम्ही भाग्य, आपल्याला दोन्ही गोष्टी मिळाल्या. एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराज म्हणतात
भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. भरतखंड मिळणं आणि भरतखंडामध्ये नरदेह प्राप्त होणं हे तुम्हाला आम्हाला संपत्ती रूपाने मिळालेलं आहे. खरं सांगू का, काही लोक कमवलेल्या प्रॉपर्टीला संपत्ती म्हणतात, बँक बॅलन्स साचला की त्याला संपत्ती म्हणतात. पण ऐका ना, मला तरी वाटतं बँकेत असलेली संपत्ती त्या संपत्तीपेक्षाही, कमवलेली जमीन त्या संपत्तीपेक्षाही, कमवलेला बंगला त्या संपत्तीपेक्षाही ही संपत्ती फार महत्त्वाची आहे. हा नरदेह ही संपत्ती फार महत्त्वाची आहे. कारण तुमच्या बँकेमध्ये 2-4 कोटी रुपये आहे, जमीन 100 एकर आहे, बंगला कोटीचा आहे, गाडी 65 लाखाची आहे, ही सगळी संपत्ती आहे. पण तुमचा देहच चांगला राहिला नाही, त्या संपत्तीचा काय उपयोग. म्हणून ही शरीररूपी संपत्ती अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून महाराज म्हणतात की संपत्ती रूपाने तुम्हाला आम्हाला मिळालं, अत्यंत दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, शतवर्षाची गणना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तर यामध्ये दुःख यातना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव. देवे दिला देह भजना गोमटा, भजन गोमटा, देवी दिला देह भजना गोमटा, तो या झाला बडाला दिकेता. देवे दिला देव भजन गोमटा, तो या झाला बडाला दिकेता. देवी दिला देह भजना गोमटा, भजना गोमटा, देवी दिला देह भजना गोमटा. भजन गोमटा, देवे दिला देख भजन गोमटा, गोमटा गोमटा गोमटा. देवे दिला देह भजन गोमटा. तुम्हाला काय वाटतं, भोजनासाठी दिला की भजनासाठी दिला? तुमचं मत सांगा मला. भजनासाठी दिला ना, तरी लोक म्हणतात ताई 11:15 आवरा बरं का. कसं आहे, नंतर लोक उपाशी निघून जातात. म्हणजे लोकांना भोजनासाठी वाटतो पण भजनासाठी वाटत नाही, सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे. आम्हाला तरी काय करायचं आहे महाराज, आम्हाला सांगितलं ना 11:15, आम्ही 11:30 आवरू. पण ज्याच्यात तुमचं कल्याण आहे ते जर तुम्हाला कळालं नाही, तुम्ही जर आम्हाला म्हणले लवकर आवरा, ते तुमचं नुकसान आहे, आमचं नुकसान नाही. पण देवाने देह दिला, भजनासाठी दिला आणि पुन्हा परत नाही हो. आयुष्य तरी किती आपल्याकडे, अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. काय भजनासाठी उरले? तरी लोक म्हणतात आज नाही, उद्या नाही, परवा नाही, तेरवा नाही, कधीतरी करू, कधीतरी. कसं काय कधीतरी करू? खोटं नाही सांगत दादा. रोज लोक आम्ही माणसं मरताना पाहतोय. रोज कोणाचं ना कोणाचं दहावं आहे, कोणाचा अंतविधी, कोणाचा राग सावरण्याचा कार्यक्रम आहे, कोणाचं श्राद्ध आहे. माणसं इतकी निघून चालली झटापट महाराज. कधी कधी लोकांचं आश्चर्य वाटतं. डोळ्यासमोर आम्ही माणसं जाताना पाहतोय. रोजच्या ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलं. आणि एक सांगू महाराज, माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, हे जे लग्न आहेत, हे जे कार्यक्रम आहेत, ठीक आहेत ना, तुम्हाला सगळीकडचं निमंत्रण आहे. पण मी लहान तोंडी मोठा घास घेते. हे बघा, सगळेच लग्न सगळेच कार्यक्रम तुम्ही अटेंड केले पाहिजे असं काही नाही आहे. काय लोकांचा जीव चाललाय महाराज, इतकी धडपड चालली, याची भेट देईन त्याची. लोक दहाव्यात सुद्धा भेट देऊन निघून जातात. दहावं काय भेट द्यायचं राहतं का? खरं सांगा मला तुम्ही. अहो, लोक भेटी देण्याचं प्रमाण, याचं लग्न, काही काही म्हणतात ताई आज 15 लग्न ॲडजस्ट केले. कोणी सांगितलं होतं तुला लग्न ॲडजस्ट करायला? आणि मेला असता ॲक्सिडेंटमध्ये तर सगळे लग्न लग्नाच्या ठिकाणी राहिले असते. महाराज, इतकं ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलं, सोपं नाही. मी खोटं नाही बोलत. आम्ही रोज प्रवासामध्ये, आत्ता 4-5 दिवसापूर्वी आम्ही प्रवास केला, आकाश महाराजांना माहीत आहे. कमीत कमी आम्ही 10 ॲक्सिडेंट पाहिले आणि 10 पैकी मात्र 4 ते 5 जण आम्ही जाताना डोळ्यासमोर पाहिले दादा. आणि सगळे धावपळीचे लोक होते. इकडचं लग्न अटेंड करायचं, तिकडं जायचं, तिकडचं अटेंड करायचं. म्हणजे हात जोडून विनंती आहे दादा, हे बघा काही राग भरण्यासारखं नाही. आणि मग लोक म्हणतात ताई आम्ही नाही गेलो तर आमच्या पोराच्या लग्नाला कोणी, आणि तुमचं पोरग जर पळून गेलं तर लग्नाचा विषय कुठे येतो? साधा भाग आहेत ना दादा. कोणी येऊ न येऊ, लग्न काही राहत नाही दादा. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे, नका धावपळ करू.
लोक आम्हाला कीर्तनाला उभं राहायच्या आधीच, ताई आम्हाला आज बरेच काम आहे बरं का, प्रचाराला जायचे. प्रचार केला म्हणजे नेता किती आणून देणार आहे तुम्हाला, सांगा ना मला तुम्ही. हे बघा, मतदान करणं हा आमचा हक्क आहे, मतदान आम्ही केलंच पाहिजे, हे 100% खरं आहे. पण उन्हातानाचं मात्र त्या ठिकाणी फिरणं आणि त्याच्यामुळे जर देहाला नुकसान होत असेल तर अशा गोष्टी करू नका. या मताची मी आहे. माझं पटो अथवा न पटो, नाही पटलं तर पुढच्या वेळेस बोलवू नका, तसं काही आग्रह नाही माझा. पण जे खरं आहे ते बोललं पाहिजे दादा. पण आम्हाला लोक घाई करतात, ताई 12 म्हणजे 12, 12लाच आवारा, आणि मी 12लाच आवरणार आहे. तुम्हाला वाटेल ताईने आता बोलून घेतलं म्हणजे काही 12:30 वाजवतं काय, मी वाजवणार नाही. पण मी खोटं नाही सांगत दादा, घाई करायची असेल तर परमार्थाची करा, घाई भोजनाची करू नका, घाई दुसऱ्या कार्यक्रमाची करू नका. अरे कीर्तनात तरी स्थिर बसा ना तुम्ही. कीर्तनात सुद्धा माणसं स्थिर नाही. तो कीर्तनात सुद्धा 2 तासाच्या कीर्तनात कितीतरी लोकांना मी मिस कॉल येताना पाहते. दुर्भाग्य आहेत महाराजी लोकांचं. जरा बघा ना, मुस्लिम धर्माकडे पहा ना. अरे नमाज पडायला आतमध्ये गेले तर मोबाईल स्विच ऑफ करून जातात, आतमध्ये शांतता असते. आणि आमच्या धर्मामध्ये, हिंदू धर्मात 2 तासामध्ये कितीतरी वेळा व्हॉट्सअप पाय, कितीतरी वेळा फेसबुक पाय, कितीतरी वेळा चॅटिंग कर, कितीतरी वेळा मिस कॉल कर. हे चाललंय काय? हे आमच्या धर्माचं पालन नाही. निदान संप्रदायाचं तरी तुम्ही पालन करावं ही माझी इच्छा आहे दादा. कीर्तनात तरी निदान या गोष्टी पाळल्या पाहिजे. आमचं दुर्भाग्य आहे की आम्हाला सांगावं लागतं मोबाईल बंद करा, आम्हाला सांगावं लागतं चपला काढा, आम्हाला सांगावं लागतं पुढे येऊन बसा, आम्हाला सांगावं लागतं बडबड करू नका. हे फार मोठं दुर्भाग्य आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, हे बघा, देवाने जो देह दिला तो भजनाकरता दिला, ह्या व्यर्थ गोष्टी करण्याकरता नाही दिला. आणि म्हणून मला असं वाटतं की भोजनाकरता जर मिळालेला आहे आणि त्या भजनाने जर मोक्ष प्राप्त होणार आहे, आणि तो मोक्ष जर देवाला स्वर्गातही मिळू शकत नाही, तो मोक्ष जर कदाचित इथे आहे, तर त्या गोष्टी करणं आम्ही गरजेचं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवाने इच्छा करूनही देवाला मिळाला नाही, पण आम्हाला मिळाला. आम्ही किती भाग्यवान आहोत. म्हणून मात्र धन्य आहेत आम्ही की आम्हाला हा देह मिळाला आणि आम्ही दास झालो. कुणाचे? हे महाराज अभंगाचे. धन्य आम्ही जन्मालो, 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 धन्य आम्ही जन्मालो. दास विठोबाच झालो, दास विठोबाच झालो, दास विठोबाच झालो, दास विठोबाच झालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबात झालो न्या. आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, 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 धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. धन्य आहे आम्ही इथे जन्माला आलो. आणि दास कुणाचे झालो? विठोबाचं. महाराज, इथे 33 कोटी देव आहे, पण विठोबाचंच नाव घेतलं. कारण बाकीच्या देवांना काहीतरी न्यावं लागतं, पण माझा परमात्मा
फक्त शुद्ध भावाचा भुकेला आहे, हां, शुद्ध प्रेमाचा भुकेला. महाराज म्हणतात शुद्ध प्रेम पाहिजे त्याला, बाकी दुसरं काही नाही. म्हणून आम्ही दास कुणाचे झालो? त्या विठोबाचे. आता आमच्या आयुष्याचं साधन एक आहे, आम्हाला सच्चिदानंद पदवी प्राप्त करायची आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद म्हणजे सदैव आनंद आम्हाला प्राप्त करायचा आहे. आणि आता ऐका, आम्ही जाताना असंच जाणार नाही. तुकोबाराय म्हणतात आमच्या पाऊल खुणांवर आम्ही स्वर्ग ठेवून जाणार आहोत. स्वर्ग म्हणजे सुख ठेवून जाणार आहोत. आणि ते सुख जर आम्हाला ठेवायचं असेल, आमच्या संचिताला धन्यता आम्हाला जर द्यायची असेल, तर ऐका ना, जीवनामध्ये तुम्हाला चांगलं कर्म करावं लागेल. आणि कर्म जर चांगलं करायचं असेल तर जाता जाता एक महत्त्वाचा मुद्दा सांगते, लगेच आटोपते आहे का. एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जीवनामध्ये जर कर्म चांगलं करायचं असेल तर जिवंतपणे आईबापाची सेवा करता आली पाहिजे. लोक आम्हाला विचारतात, ताई सगळीच महाराज मंडळी आईबापावर का बोलतात? कोण का बरं बोलतं बाकीच्यांचं मला माहीत नाही, पण मी का बोलते याचं कारण सांगते ऐका. कधी आलात माझ्या गावामध्ये, माझ्या गावाचं नाव आहे सामनगाव. माझ्या गावामध्ये आजही मातोश्री नावाचं वृद्धाश्रम येतात. त्या वृद्धाश्रमात आजही 70 लोक आहेत. मला विशेष वाटतं, कोरोना संपल्यानंतर लोकांची आईबापांना टाकण्याची संख्या कमी होईल असं वाटलं होतं मला. असं नाही झालं हो. विशेष आहे, मी महिन्यातनं 3 कार्यक्रम फ्री करत असते. एक, भिल्ल जातीचे लोक असतील, वडारी समाज असेल, पैसेच नाही आहे त्यांच्यासाठी माझा एक कार्यक्रम फ्री असतो. पण ज्यांच्यासाठी आईबापाने खूप कमावून ठेवलं त्यांच्यासाठी का फ्री करायचा? ज्यांच्याकडे खरंच काही नाही आहे, ते म्हणतात ताई आमच्याकडे श्राद्धाला सुद्धा पैसे नाही आहेत, अशा लोकांचे मी कार्यक्रम फ्री करत असते. महाराज डिझेलचे सुद्धा पैसे घेत नाही, अजिबात नाही. आणि तिसरा कार्यक्रम, वृद्धाश्रम असेल, अनाथ आश्रम असेल, तर त्यांच्याकरता माझा कार्यक्रम फ्री असतो. पण अट एक आहेत महाराज, तू म्हणाल ताई आमच्याकडे काहीच नाही आणि मग तुम्ही आमचा कार्यक्रम फ्री करा. करेल मी फ्री, पण माझी अट एक आहे, त्या कुटुंबातलं निदान एक तरी माणूस माळकरी झाला पाहिजे, त्याचेच कार्यक्रम फ्री भेटतील महाराज. विनाकारण कशाला महाराज? त्यांच्या जर सुधारणा होणार नसेल तर कशाला फ्री करायचे? म्हणून अशांचे कार्यक्रम. पण ज्यांच्याकडे मागतो आम्ही मात्र त्यांनी सुद्धा वाईट वाटून घ्यायचं नाही. पण आईबापाने जर आपल्यासाठी एवढं केलंय तर त्यांच्या नावानं दान झालंच पाहिजे. परंतु मला एवढं सांगायचं आहे, त्या वृद्धाश्रमात जात असताना तिथल्या माता पिताची परिस्थिती मी पाहते महाराज उघड्या डोळ्याने, खोटं नाही सांगत. इतकी वाईट आणि इतकी दयनीय परिस्थिती आहे. सध्या विशेष आहे तो की मुलांना आईबाप नकोसे झालेत. आज परिस्थिती फार बिकट आहे दादा. 2 सख्खे भाऊ ते सख्खे भाऊ, दोघांमध्ये भांडण झालं आणि भांडण झाल्याच्या नंतर इतकं भांडण विकोपाला गेलं की त्या दोघांनी ठरवलं आता आपल्याला एकत्र राहायचं नाही. आईबापाला सगळ्यात मोठा झटका कधी बसतो माहिती आहे का? ज्या दिवशी 2 मुलं वेगळे निघतात त्या दिवशी आईबापाला सगळ्यात जास्त वाईट वाटतं महाराज. तो बाप सगळं सहन करेल, गावाचा विरोध पत्करेल, सगळं सहन करेल, पण स्वतःच्या पोटची मुलं जेव्हा वेगळे निघतात त्या दिवशी तो काळ अत्यंत वाईट असतो महाराज आईबापाच्या दृष्टीने. 2 जोरजोरात भांडण झालं आणि भांडण झाल्याच्या नंतर दोघांनी वेगळं निघायचं ठरवलं. भांडण इतकं विकोपाला गेलं होतं की आता वाटण्या करायच्या कशा प्रश्न पडला. म्हणून गावातले काही प्रतिष्ठित लोक वाटण्या करायला आले. आता कसं आहे, वाटण्या करणाऱ्यांची सुद्धा टीम आहे. तुमच्या गावात आहे का नाही मला माहीत नाही. मग वाटण्या करणाऱ्यांची सुद्धा टीम आहे दादा, वेगळं काढणाऱ्यांची सुद्धा टीम आहे आणि वाटण्या करणाऱ्यांची सुद्धा टीम आहे. वाटणी करणं सुद्धा फार घातक आहे बरं का शास्त्राच्या दृष्टीने. 2 भावांच्या वाटण्या करायला जर तुम्ही जात असेल, ऐका बरं का, 2 भावांच्या वाटण्या करायला जर तुम्ही जात असेल आणि एकाच्या बाजूने जर थोडं झुकतं माप देत असाल तर तुमच्यासाठी नरकाची जागा निश्चित आहे. हे सत्य परिस्थिती आहे दादा. म्हणून समप्रमाणात वाटणी केली पाहिजे. वाटण्या करणाऱ्यांना ऐका, समप्रमाणात 1 लोटा सुद्धा कोणाला एक्स्ट्रा जायला नको. सगळ्या वाटण्या ठरल्या, वाटीपासून लोट्यापर्यंत, हांड्यापासून भांड्यापर्यंत सगळ्या वाटण्या महाराज. जमिनीची वाटणी, घराची वाटणी, सगळ्या वाटण्या, शिराईपासून कुच्यापर्यंत सगळ्या वाटण्या. आणि वाटण्या अशा ठेवल्याच्या नंतर 2 भाऊ अगदी पिसाळ्यागतच करत होते. हा वाटा माझा, तो वाटा माझा, तो वाटा माझा, हा वाटा माझा. सगळ्या वाटण्या झाल्या पण 1 वाटा घ्यायला कोणीच तयार नव्हतं. सगळ्यात शेवटचा वाटा होता महाराज. तो वाटा फार महत्त्वाचा होता पण त्या वाट्याचं महत्त्व दोघांनाही माहीत नव्हतं. तो वाटा म्हणजे घरातल्या आईबापाचा वाटा होता महाराज. दोघंही माता पिता दारात बसलेले होते आणि गावकरी विचारत होते, अरे सगळं वाटून घेतलं पण आता हे आईबाप कोण नेणार? आईबाप एकमेकाकडे टुकू पाहत होते. ऐकताय ना तुम्ही सगळे? आईबाप एकमेकाकडे पाहत होते आणि विचार करत होते, महाराज वांज राहिलो असतो तर बरं झालं असतं.
2 मुलं असून जर अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर फार दयनीय परिस्थिती महाराज. विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज. आणि तुम्ही म्हणतात आम्हाला वंशाचे दिवे पाहिजे, वंशाचे दिवे. अरे ती जर आईबापाचे असे हाल करत असेल तर कशाला महाराज? न जन्माला घातलेले बरे ना. ज्यांना नाही ते सुखी आज, आणि ज्यांना 2-2 असून ते सुखी नाही दादा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि दोघं माता पिता एकमेकाकडे टुकू पाहत होते, विचार करत होते. अरे आपल्याला घ्यायला 2 मुलांपैकी एकही तयार नाही. गावकरी शेवटी म्हटले अरे पोरा हो, अरे न्यारे आई बापाला कोणीतरी. मोठं म्हटलं मी फ्लॅट सिस्टीममध्ये जाणार आहे. त्या फ्लॅटमध्ये सगळे रिच लोक असतात, श्रीमंत लोक राहतात, प्रोफेशनल लोक असतात. माझी आई पातळ घालते, बाबा धोतर घालतात. त्यांना जर मी नेलं तर माझी इज्जत जाईल, मला त्यांची लाज वाटते, म्हणून मी त्यांना नेणार नाही. लहाण्यानं सांगितलं मी नोकरीला नाही, माझी परिस्थिती नाजूक आहे आणि त्यांचं पोट मी भरू शकत नाही. काय करायचं प्रश्न पडला. त्यातला एक गावकरी जरा हुशार होता, वाटेकरी. तो म्हटला याच्यावर एक उपाय आहे. म्हणे काय उपाय? ते म्हणले बघा, दोघांनाही एकानं नेण्यापेक्षा 2 घेऊन जा, म्हणजे आईबापाची वाटी करा. आणि आईबापाच्या वाटण्या ठरल्या महाराज. आई एकामध्ये आणि बाप एकामध्ये. आणि लक्षपूर्वक ऐका, ज्यांनी पती पत्नीची वाटणी केली, आईबापाची वाटणी केली, त्याचे भोग 100% भोगावं लागतात महाराज. देवाला चुकलं नाही ते आपल्याला चुकणार आहेत का? जनक राजाची कन्या ती जानकी रस्त्यावर निघाली महाराज. बाजारामध्ये एक पोपट विकणारा पोपट घेऊन बसलेला होता. पिंजऱ्यामध्ये 2 पोपट होते. जानकीनं प्रश्न विचारला, पोपटाची जोडी किती रुपयाला आहे? पोपटवाल्यानं सांगितलं 200 रुपयाला आहे, तुम्ही घेणार का? जानकी मातेनं प्रश्न विचारला, याच्यापैकी चांगलं कोण बोलतं? पोपटवाल्यानं सांगितलं पोपट अगदी छान बोलतो, पण मैना काही व्यवस्थित बोलत नाही, दाखवा बोलून. पोपटाला बोलायला सांगितलं, पोपट छान बोलू लागलात महाराज. पोपटाचं बोलणं ऐकलं आणि जानकी माता मात्र खुश झाल्या. जानकीनं सांगितलं पोपट छान बोलतोय तर फक्त आणि फक्त पोपटच मला पाहिजे, मैना मला नको. शांत राहाल का थोड्या वेळ? विठ्ठल 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 विठ्ठल. कुठपर्यंत आलो होतो आपण? पोपट छान बोलतं सांगितलं. ऐका, लक्षपूर्वक ऐका. काय होतं माहिती आहे का, तुमचा थोडासा विक्षेप अख्ख्या दृष्टांताची वाट लावून जातो महाराज. काही उपयोग होत नाही. एकदा लिंक तुटली ना, कीर्तनकाराचं जीवन इतकं अवघड आहे महाराज, इतकं अवघड आहे. एक तर रंगवता येत नाही, रंगलं तर एखाद्याने विक्षेप केला का अख्ख्याचा गोंधळ होऊन जातो. एक 10 मिनिटं फक्त शांत ठेवायला काही हरकत नाही, मला असं वाटतं. म्हणजे तुम्हाला वाटतं कीर्तनकाराचं जीवन सोपं आहे दादा, अजिबात सोपं नाही. कारण सांगते, इथं 2 तास उभं राहणं, एकीकडे आठवायला लागतं, एकीकडे बोलायला लागतं आणि एकीकडे लोकांना शांत करायला लागतं. या 3ही गोष्टी संगच करणं फार अवघड आहे. एखादं जर मात्र लग्नात शुभेच्छा द्यायला येतं, तुमच्यातलं एखादं लग्नात आशीर्वाद द्यायला येतं आणि आशीर्वाद देता देता नवरा नवरीलाच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतं. इतके अवघड आहे महाराज जीवन. या नारदाच्या गादीवर 2 तास बोलणं काही सोपं नाही आहे. म्हणून मला सांगायचं आहे, काही विक्षेप करू नका, थोडाच वेळ घेईल. फार महत्त्वाचा मुद्दा चालू होता. आता काय झालं माहिती का, ते मन तिथपर्यंत आणायला फार वेळ जाणार आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. जानकी मातेनं पोपटाचं बोलणं ऐकलं महाराज. पोपट आवडला आणि पोपटवाल्याला सांगितलं मला फक्त पोपट पाहिजे, मला मैना नको आहे. पोपटवाल्याने सांगितलं असं करता येणार नाही, लहानपणापासून दोघांनाही सांभाळतोय आणि दोघांची ताटातूट मी करू शकत नाही. जानकीनं सांगितलं माझं तुम्हाला ऐकावं लागेल. तुम्हाला माहीत आहेत का मी कोण आहे? जनक राजाची कन्या मी जानकी आहे. तुम्ही जर माझं ऐकलं नाही तर तुम्हाला या राज्यात राहता येणार नाही. पोपटवाल्याचा थरकाप झाला, विचार केला आणि तेवढ्यात गुपचूप तो पिंजरा खोलला आणि पोपट काढला आणि तिच्या हातात नेऊन दिला. पण मैना त्या पोपटाकडे टुकू पाहत होती महाराज. त्या पिंजऱ्याला लॉक केलं आणि ती मैना मनातली मनात त्या जानकीशी बोलत होती, हे जानकी आई, अगं एवढं मोठं राज्य तुझं, मला कोणत्याही कोपऱ्यात ठेवलं तरी मी राहील ग, पण मला माझ्या पतीपासून वेगळं करू नको. हे दुःख मी सहन करू शकत नाही, मला वेगळं करू नको. पण जानकी मातेनं तिच्याकडे लक्ष दिलं नाही. पोपटवाल्यानं पिंजरा हातात घेतला, तिथून निघाला. पण निघाल्याबरोबर त्या मैनेनं मात्र जानकीकडे पाहिलं. डोळ्यात पाणी होतं महाराज मैनेच्या. आणि मैना त्या जानकीकडे पाहते, हे जानकी, आम्हा पती पत्नीला तू वेगळं केलं,
एक दिवस तुझ्या जीवनात असा येईल की तुला सुद्धा तुझ्या पतीपासून वेगळं राहावं लागेल. 14 वर्षाच्या वनवासामध्ये रावणाने जेव्हा सीतामाईचं हरण केलं महाराज, त्यावेळेला सीतामाईला शोकवनात जाऊन पतीशिवाय शोक करत बसावं लागलं, दुःख करत बसावं लागलं. अरे पक्षाचा श्राप जर देवांना भोगावा लागला तर तुम्हाला आम्हाला आपापल्या आईबापाचा श्राप भोगावा लागणार नाही महाराज, 100% भोगावं लागणार आहे. आईबापाच्या वाटण्या करणारे जरा व्यवस्थित ऐका, कान जागे ठेवून ऐका. आईबापाची वाटणी ठरलीत महाराज. बाप मोठ्या भावात गेला, आई लहान भावात गेली, पण लक्षपूर्वक ऐका महाराज, पत्नी शिवाय पती नाही राहू शकत हो. एखाद वेळेस पत्नीचा पती गेला तर ती किचन मध्ये जाऊन 2 घास खाऊ शकते, पण सुनांसमोर सासऱ्यानं दिवस काढणं सगळ्यात वाईट प्रसंग आहे दादा. ती पत्नी असेल तर 2 शिव्या देऊन तिला घालून तिला खाऊ घालू शकतो, ती खाऊ घालू शकते महाराज, पण सगळ्यात वाईट प्रसंग सुनांच्या हाताखाली सासऱ्यानं दिवस काढणं सगळ्यात वाईट प्रसंग आहे. बापानं विचार केला जगून तरी काय उपयोग आहे. सून हाल करते, मुलगा चांगलं बोलत नाही, नातू मांडीवर बसत नाही, 2 शब्द चांगले बोलता येत नाही महाराज. अशा वेळेला काय करावं महाराज. त्या विचारांमध्ये इतका गुरफटला की दिवसामागे दिवस गेले आणि मात्र तो मृत्युमुखी पडला महाराज. आता उरली होती ती फक्त आई उरली होती, बाप गेला होता महाराज. पण दोघंही भाऊ आईला घेऊन गावाकडे आले. गावातल्या प्रतिष्ठित लोकांना बोलावून घेतलं आणि सांगितलंय बघा, आईला का फक्त मला जन्माला घातलं नाही, दोघांनाही जन्माला घातलं. बाप तर निघून गेला, पण आईच्या सुद्धा तुम्हाला वाटण्या कराव्या लागणार आहे. आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं महाराज. काय दिवस आलेत आपल्यावर, आपली वाटणी करतायत मुलं. काय वाईट प्रसंग आहेत महाराज. वाटणी कशी करणार मुलं. आणि मग मुलांना गावकऱ्यांना सांगितलं, रे एकुलती एक आई तुमची, तिची वाटणी करताय, न्यायाने वागा, न्यायाने. आईची सुद्धा वाटणी होईल, आईनं दोघांनाही जन्माला घातलं, कशी वाटणी करणार. गावकऱ्यांना सांगितलं 1 महिना मोठा मुलगा सांभाळेल आणि 2रा महिना मात्र लहान पोरग सांभाळेल. जानेवारी महिन्यामध्ये मोठ्याकडे आई राहील आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये लहान्याकडे आई राहील. मोठा मुलगा म्हटला, का बरं जानेवारीत माझ्याकडे, फेब्रुवारीत का त्याच्याकडे, तुमच्याकडे न्याय आहेत की नाही. म्हणे न्यायाचा काय प्रश्न आहे, 2 महिन्याला दोघांकडे राहील. मोठा पोरगा म्हटलं तुम्हाला कळत नाही, जानेवारी महिन्यामध्ये 31 दिवस असतात आणि फेब्रुवारीत 28 दिवस असतात. 3 दिवस मी काय एक्स्ट्रा सांभाळायचे. मला शोकांतिका आहे. जाईबापाने 5-5 मुलं मोठे केले, सारखं खायला दिलं, सारखं लिहायला दिलं, सारखं घालायला दिलं, सारखी नोकरीला लावलं महाराज. त्या आईबापाने 5 मुलं चांगले सांभाळले आणि आज 2-2, 4-4 मुलांना जण 2 आईबाप चांगले सांभाळता येत नसेल तर सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे महाराज. तुम्ही किती माळी घाला, किती कपाळाला गंध लावा, किती पंढरपूरच्या वाऱ्या करा, किती त्र्यंबकेश्वरच्या वाऱ्या करा, पण आईबाप जर चांगले सांभाळत नसेल तर तुमच्या परमार्थाला 0 मात्र किंमत आहे. हे जागतिक लेवलचं त्रिकाल सत्य आहेत महाराज. आमच्या ज्ञानोबारायला म्हणावं लागलं, सकळ तीर्थाची दुरे जी का माता पितरे, आई बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. तीर्थाला सुद्धा जायची गरज नाही महाराज. अरे जीवनात आई निघून जाण्याचं दुःख फक्त ज्याची गेली त्याला कळते महाराज. ज्याची आई जिवंत आहे त्याला दुःख नाही कळणार, पण ज्याची आई निघून जाते ना, महिला मंडळ ऐका, जोपर्यंत आपल्या माहेरात आपली आई आहे तोपर्यंत आपल्याला किंमत आहे. अरे भाऊ भाऊजाई कोण कुणाचं आहेत महाराज. माहेरात गेल्यानंतर जेवून घे म्हणणारी फक्त आई आहे, डोक्यावरून हात फिरवणारी फक्त आई आहे. सासरी कोटीची प्रॉपर्टी असू द्या तरी माहेरी जाऊ वाटतं. याचं कारण सासरी सगळं आहे, प्रेमाने डोक्यावरून हात फिरवणारी आई तिथं नाही. आणि माहेरी कुडाचं झोपडं आहे तरी जावं वाटतं, कारण माहेरी खायला नसेल पण डोक्यावरून प्रेमाने हात फिरवणारी आई तिथं आहे. म्हणून माहेर सगळ्यांना आवडतं महाराज. म्हणून या जगामध्ये ज्या दिवशी आपली आई निघून जाते त्या दिवशी आपल्याला किंमत नाही महाराज. म्हणून आई वडील आहेत तोपर्यंत जिवंतपणे सुद्धा सेवा करा आणि गेल्यानंतर सुद्धा आपल्याकडनं सेवा झाली पाहिजेत महाराज. गेल्यानंतर काय सेवा करायची, श्राद्धाच्या दिवशी श्राद्धाचा विधी तरी चांगला करता आला पाहिजे. आज या उगलमुगले परिवाराने खऱ्या अर्थी श्राद्धाचा विधी याला म्हणतात महाराज. पिंडदान चांगलं करणं,
ज्ञानदान चांगलं करणं, अन्नदान चांगलं करणं म्हणजे श्राद्धाचा विधी चांगल्या प्रकारे होत असतो. आणि आज या परिवाराने पहिलं दान आटोपलेलं आहे, त्याचं नाव आहे पिंडदान. दुसरं दान या ठिकाणी आटपत आहे, त्याचं नाव आहे ज्ञानदान. पिंडदान केलं पाहिजे, ज्ञानदान केलं पाहिजे, पण ऐका, या कुटुंबाने सगळं दान करायचं पण कोणाचंही दान स्वीकारायचं नाही महाराज, कुणाचंच दान घ्यायचं नाही. इथं बसलेले सगळे पाहुणे मंडळी, तसं मखमलाबादमध्ये नियम फार कडक आहेत, म्हणून मला काही काही पाहुण्यांना नियम सांगावे वाटतात की कुठल्याही प्रकारची टॉवेल टोपी आणत बसू नका, साड्या पातळ आणत बसू नका. हे दुखवटे बंद करण्याची आज काळाची गरज आहे महाराज. आणि आपला समाज याच गोष्टींमुळे मागे राहिलात. लक्षपूर्वक आहे का? समाज म्हणजे आपला हिंदू धर्म याच गोष्टींमुळे मागे राहिलात दादा. इतर धर्मांमध्ये या गोष्टी नाही होत महाराज. आपल्याच धर्मामध्ये टॉवेल टोप्या साड्या पातळ हे सगळं होत राहतं. म्हणून माझी कळकळीची तुम्हाला विनंती आहे, हे बंद केलं पाहिजे. एकाने मला विचारलं, ताई कार्यक्रमाला जायचं आणि रिकाम्या हाताने जायचं पटत नाही, रिकाम्या हाताने या असं म्हणत नाही. मी एक उपाय त्याच्यावर शोधून काढलायत महाराज. तुम्हाला रिकाम्या हाताने यायचं नसेल तर एक काम करायचं, एक पाकिट घ्यायचं, जेवढ्याची तुम्ही टॉवेल टोपी आणणार, 200 असू द्या, 500 असू द्या, 1000 असू द्या, त्या पाकिटात टाकायचे. ते सगळे पाकिटं ज्याच्या घरचं श्राद्ध आहे त्याच्याकडे जमा करायचे. आणि श्राद्धवाल्यांनी ऐका, ते सगळे पाकिटं एकत्र करायचे आणि आपल्या आईच्या नावाने निवृत्तीनाथ संस्थानला एक पावती फाडून टाकायची. 100% पुण्य प्राप्त होईल महाराज, 100%. काही कुठं जायची गरज नाही. नका महाराज एक सगळं नका करत बसू, टॉवेल टोप्या हे वगैरे काही नका देत बसू. खरं सांगू का, हे लग्न हे मात्र कार्यक्रम पाहिले ना अक्षरशः चिडचिड निर्माण होते हो. विचार करण्यासारखी गोष्टी फार आवडपी खर्च आहे आणि दुष्काळाचं सावट आता पसरणार आहे दादा. म्हणून तुम्हाला सांगते, संपत्ती जपून वापरा. म्हणून दुसऱ्या क्रमांकाचं दान ज्ञानदान, तिसऱ्या क्रमांकाचं अन्नदान, हे सगळं दान केलं की पुण्य प्राप्त होतं. आणि पुण्य झालं की परमार्थ होतं, आणि परमार्थ झाला की शेवट चांगला होतो, आणि शेवट चांगला झाला की आयुष्याचं सोनं होत असतं महाराज. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आम्ही जाताना सुद्धा असंच जाणार नाही, तर स्वर्ग सुख ठेवून जाणार आहोत. हे महाराज अभंगाच्या शेवटच्या पावटनी तू कामनी पावटनी तू कामनी पावटनी तू कामनी पावटनी कर स्वर्गाची निशानी कर स्वर्गाची निशानी धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो करो स्वर्गाची निशानी करो स्वर्गाची निशानी धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो जन्मालो. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. तुकोबाराय म्हणतात, जाताना आम्ही असंच जाणार नाही, स्वर्ग ठेवून जाणार आहोत. स्वर्ग म्हणजे वरचा स्वर्ग नाही बरं, स्वर्ग म्हणजे सुख ठेवून जाणार आहोत. जाताना सुद्धा सुख ठेवून गेले तुकोबाराय. म्हणजे काय ठेवून गेले? तुमच्या आमच्यासाठी तुकोबारायांची गाथा ठेवून गेले, म्हणजे आमच्यासाठी स्वर्गच आहे. तसं आपण जाताना असंच जायचं नाही. तर एकदा हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन करा. विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई रकुमाई विठोबा रकुमाई हरि जय जय हरि जय जय हे हरि जय जय हरि जय 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 हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 हरि 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 जय जय
हरी 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 जय 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 हरी 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 जय जय हरी 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 जय 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 हरी जय जय हरी जय जय हरी